महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला। या 6ही जणांचे मृतदेह मुंबई आणि पुणे विमानतळावरती आणण्यात येणार आहे। खरं तर हे अत्यंत वेदनादायी आहे। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार मुंबईतून जोडले गेलेले आहेत। यामध्ये आपण बघतोय की मुंबईच्या तिघांचा समावेश आहे। तिघेही जण काश्मीरला फिरायला गेले होते आणि अशा प्रकारे त्यांचा भ्याड हल्ल्यात मृत्यू होणं। पद्मेश, काय माहिती आहे? तेजस्विनी, आपण जर पाहिलं तर जे काल दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये अनेक जे महाराष्ट्रातले जे पर्यटक होते त्यांचा मृत्यू देखील झाल्याचं आपल्याला कळते। आज बरोबर मुंबईमध्ये जम्मू काश्मीरमधून 3 विमान येणार आहेत। एक 12 वाजता, ते 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता। जे 2 विमान येणार आहेत ते मुंबईमध्ये येणार आहेत। 2 विमान जे मुंबईमध्ये येणार आहेत त्यातलं एक विमान ऑलरेडी आता आलेलंच आपल्याला माहिती मिळते। आपण जर माझ्या मागे बघू शकतो, हे जे एअरपोर्ट आहे, डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, कार्गो एअरपोर्ट आहे, तिकडेच हे विमान येणार असल्याचं आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं, अनेक जे नेते मंडळी आहेत, आशिष शेलार असतील, दादा भुसे असतील, हे ऑलरेडी विमानतळावरती दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर पनवेलमधून, त्याचबरोबर डोंबिवलीमधून अनेक जे ॲम्ब्युलन्स आहेत ते देखील इथे आलेले आहेत। जवळपास अनेक पोलिसांचा फौजफाटा इथे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर इकडे आपण जर बघितलं, मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी आपल्याला माहिती दिली असेल तर पुण्यामधले जे पर्यटक आहेत त्यांना पुण्यामध्ये घेऊन जाणार आहेत आणि बाकीचे जे पर्यटक आहेत त्यांना ज्यांचे शव आहेत त्यांना इकडे आणणार असं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अनेक जे पर्यटक आहेत त्यांना इथे येऊन त्यांचे जे अनेक जे नातेवाईक आहेत ते देखील इथे एअरपोर्टवरती आल्याचं आपल्याला कळते आणि नातेवाईकांना ते त्यांचे जे शव आहे ते देणार असल्याचे आपल्याला माहिती मिळते। पद्मेश, खरं तर हे अत्यंत वेदनादायी आहे। धन्यवाद तू दिलेल्या या माहितीसाठी।